नवरा जीव लावत नव्हता म्हणून मीरा खूप दुःखी असायची. त्याच काळात आमचा चुलत दीर घरी आला. माझी बहीण मीरा फार सुंदर होती. तिचं ते देखणं रूप बघून माझा दीर तिच्यावर फिदा झाला. मीरा नेहमीच नाराज दिसते म्हणून माझ्या दीरानं तिच्यासोबत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मीरासुद्धा खूप एकटी होती म्हणून माझ्या त्या दीराने माझ्या बहिणीसोबत मैत्री केली आणि त्यांचं मैत्रीचं रूपांतर हे थोड्याच दिवसात प्रेमात झालं. आता माझा दीर 1 महिन्यात 2 ते 3 वेळा आमच्या घरी राहायला येत असे. बिझनेस निमित्ताने यावं लागतं असेही तो बोलत असे. आणि माझी बहीण जी अपेक्षा तिच्या नवऱ्याकडून करत असे, ज्या कधीच तिचा नवरा पूर्ण करत नसे, आता त्या तिच्या सगळ्या इच्छा अपेक्षा ह्या माझा चुलत दीर तिच्या पूर्ण करत असे. तिला काय हवं काय नाही ते सगळं तिला तो देत असे. आणि रात्री सगळे झोपल्यानंतर ते दोघंही भेटत असे आणि त्यांच्यात सगळंच होत असे. आता माझ्या बहिणीचा माझ्या त्या चुलत दीरामध्ये खूपच जीव अडकला होता. स्वतःच्या नवऱ्यापेक्षा तिला आता त्या दीराची ओढ होती. कधी एकदा तो येईल आणि कधी एकदा ते दोघं भेटतील असं तिला व्हायचं. याची कसलीच कल्पना मला आणि माझ्या लहान बहिणीला नव्हती. मीराने आम्हाला कधीच तिचं दुःख सांगितलं नव्हतं. पण चुलत दीर अमर आल्यापासून माझी बहीण ही खूपच खुश राहत असे. आता आपला नवरा आपल्याकडे लक्ष देत नाही, त्याचं बाहेर अफेअर चालू आहे, या गोष्टींमुळे तिला कसलाच फरक पडत नव्हता. कारण एक नवरा म्हणून ती अमरकडेच आता बघत असे. असेच थोडे दिवस गेले. सासूबाई माझ्या लहान बहिणीकडून डोकं दाबून घेत होती. मी चहा घेऊन आले. चहा गोड नाही म्हणून त्यांनी तो कप जमिनीवर फेकला. तितक्यातच मीरा पटकन ते फुटलेले काचेचे तुकडे जमा करू लागली. तितक्यातच मीराचा नवरा अमरला घेऊन आला आणि सासूबाईंना म्हणाला, आई, अमर 2-3 दिवसांसाठी आलाय, त्याची राहण्याची सोय कर आणि मी पण काही दिवस बाहेर जातोय मित्रांसोबत. म्हणत मीराचा नवरा हा लगेच बाहेर पण निघून गेला. आज मला माझ्या बहिणीत आणि तिच्या नवऱ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्याचं स्पष्ट दिसत होतं. आणि माझी बहीण माझ्या चुलत दीराकडे जसं बघत होती, जसं खूप दिवसांपासून ती अमरची वाट बघत असावी. मला थोडं वेगळंच वाटलं. पण मीरा काही प्रॉब्लेममध्ये असेल तर नक्कीच आमच्या 2 बहिणींकडे सांगेल असं मला वाटलं. त्यात सासूचे टोमणे हे चालूच होते आम्हाला. आता मीरा काचेचे तुकडे टाकण्यासाठी बाहेर गेली. तोच अमर पण तिच्या मागे जात तिला बोलत होता. त्यांचं बोलणं मला इतकं ऐकू येत नव्हतं, पण माझी बहीण रडून रडून त्याला काहीतरी बोलत होती आणि तो तिचे डोळे पुसत होता. त्यांना असं बघून मला समजतच नव्हतं की हे नातं नक्की कोणते आहे ते. मी माझ्या बहिणीला विचारलं, मीरा, अमर तुझ्यासोबत जरा जास्तच बोलतो असं नाही वाटत का तुला? तेव्हा मीरा मला बोलते, अगं ताई, तो माझ्या कॉलेजमध्ये होता. आमची आधीपासून ओळख होती आणि आता तर आपण एकमेकांचे रिलेटिव्ह झालो आहोत. आता मी सुटकेचा मोकळा श्वास घेतला. माझी बहीण काही वाईट काम करणार नाही यावर माझा विश्वास होता. पण तरीसुद्धा मी मीराला आज विचारलं, मीरा बाळा, सगळं ठीक आहे ना गं? तू काही लपवत तर नाही ना तुझ्या मोठ्या बहिणीपासून? तेव्हा मीरा माझ्या गळ्यात पडत मला बोलली, नाही गं ताई, टेन्शन घेऊ नको, सगळं ठीक आहे. कदाचित मीरा माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी सगळं सहन करत होती. आता सगळे जेवण करून ज्याच्या त्याच्या रूममध्ये झोपायला गेले. मीरा पण तिच्या रूममध्ये गेली. आज ती एकटीच होती. मी पण झोपली. माझा नवरा पाणी आणण्यासाठी बाहेर पडला. तेव्हा त्यानं बघितलं की अमर चोरूनच माझ्या बहिणीच्या रूममध्ये गेला. म्हणून आता माझा नवरा हळूवार मीराच्या रूमजवळ जाऊन सगळं बघू लागला. आता मध्ये अमर रूममध्ये गेल्याबरोबर मीरा त्याला बिलगली आणि माझ्या नवऱ्यानं मोबाईलमध्ये त्यांची रेकॉर्डिंग
काढायला सुरुवात केली. माझी बहीण मीरा अमरला बोलत होती, यावेळी किती उशीर केला अमर यायला. मी किती मिस केलं रे तुला. मला करमत नव्हतं इथे. तेव्हा अमर मीराला जवळ घेत बोलतो, सारखं सारखं येऊ शकत नाही मीरू. आपल्या नात्यावर उगाच कुणाला डाऊट यायचा. म्हणून मी महिन्याच्या शेवटी तुझ्या नवऱ्याचा मूड बघून तो कुठे आहे, कुठे बाहेर जाणार असेल तेव्हाच येतो. आता आलोय ना, चल आपण मजा करू. मनात नवरा बायको सारखं सगळं काही माझ्या चुलत दिरामध्ये आणि माझी बहीण मीरामध्ये झालं होतं. दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू होते, तेही गेल्या 6 महिन्यांपासून. तरी कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. शारीरिक संबंध झाल्याबरोबर मीरा माझ्या दिराला पटकन तिच्या रूमच्या बाहेर जायला लावते आणि आपण उद्या परत भेटू असं सांगते. अमर मीराच्या कपाळाची किस घेत तिथून जायला निघतो. मीराच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. आता अमर गुपचूपच मीराच्या रूममधून बाहेर निघत होता. तोच माझ्या नवऱ्यानं पटकन रेकॉर्डिंग बंद केली आणि अमरला बाहेरच त्यानं पकडलं आणि त्याला बोलायला लागला, आमच्या घराच्या इज्जतीवर तू हात टाकलास. हे किती दिवसांपासून सुरू आहे? खरं खरं सांग. माझा नवरा अमरला काही पण बोलत होता, सुनावत होता की म्हणूनच तू आमच्या घरी सारखं येत असतोस कामानिमित्त. महिन्यात 3 ते 4 दिवस तू यामुळेच येतो ना आमच्या घरी. चांगलं आहे काम तुझं, समजलं मला. माझ्या भावाच्या बायकोवर आता माझा नवरा चिडला होता. अमर माझ्या नवऱ्याला माफी मागत असल्याचं मी बघितलं होतं, पण काय चाललंय याची मला काहीच कल्पनासुद्धा नव्हती. मी घाईतच माझ्या नवऱ्याजवळ आणि अमरजवळ आले. मला बघून दोघेही आता शांत झाले. माझ्या नवऱ्यानं मला रूममध्ये जायला लावलं. माझ्यात तेव्हा इतकीही हिंमत नव्हती की काय झालं हे सुद्धा मी विचारलं नाही. मी पटकनच रूममध्ये निघून गेले. आता माझा नवरा अमरला बोलला, आमच्या घरातून चालता हो, परत अजिबात इथे यायचं नाही, नाहीतर तुझे हे काळे कृत्य मी सगळ्यांसमोर सांगेल आणि मग सगळे तुझी काय हाल करतील तुला चांगलंच माहिती आहे. अमरने माझ्या नवऱ्यासमोर हात जोडले आणि मी परत कधीच असं करणार नाही, पण कुणाला काही सांगू नका असं म्हणत तो तिथून निघून गेला. आता माझा नवरा माझ्या बहिणीच्या रूममध्ये गेला. मला तर काहीच समजत नव्हतं हे काय चाललं आहे. माझा नवरा माझ्या बहिणीच्या रूममध्ये का गेला? खरंच हाच विचार मी करत बसले होते. आता माझा नवरा जेव्हा मीराच्या रूममध्ये गेला तेव्हा मीरा खूपच घाबरली. माझ्या नवऱ्यानं रूममध्ये जाऊन डायरेक्ट मीराला अमरबद्दल विचारलं. मीराची तर सगळीच बोलती बंद झाली, पण आमच्यामध्ये काहीही संबंध आहे हे तिनं कबूल केलं नव्हतं. तेव्हा माझ्या नवऱ्यानं मोबाईलमधील काढलेली ती दोघांची रेकॉर्डिंग मीराला दाखवली. आता मीरा रेकॉर्डिंग बघून खूप घाबरली. सॉरी दादा, हे सगळं चुकून झालं म्हणून ती माझ्या नवऱ्याच्या पाया पडू लागली. पण माझ्या नवऱ्यानं जरा विचार करूनच तिच्यासमोर वेगळीच एक अट ठेवली. हे बघ, तू अमरसोबत जे काही करत होतीस ते आता तुला माझ्यासोबत इथून पुढे करावं लागेल. माझा सख्खा भाऊ तर वेडा आहे. इतकी चांगली बायको सोडून तो बाहेर दुसऱ्याच मुलींच्या नादी लागतो. मात्र माझं तसं नाही. मला तुझ्यात समरूप व्हायचं आहे आणि तू झाली नाही तर परिणाम वाईट होतील. असा माझा नवरा माझ्या बहिणीला बोलू लागला. मीरा खूपच घाबरली. माझ्या नवऱ्याची विनवणी करू लागली. हे बघा दादा, तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीचा नवरा आहात, माझ्या नवऱ्याचा भाऊ आहात. माझी बहीण तुमच्यावर खूपच विश्वास करते. तुम्ही माझे दाजी आहात.
मी तुमच्यासोबत हे सगळं नाही करू शकत. प्लीज मला माफ करा. तेव्हा माझा नवरा माझ्या बहिणीला बोलतो, मग तुझा हा व्हिडिओ उद्या लीक होणार आणि तुमच्या दोघी बहिणींना आणि तुला आमचं घर सोडून कायमचं इथून दूर निघून जावं लागेल. माझी बहीण दुविधा मनस्थितीमध्ये गेली होती. तिने खूपच विचार केला व माझ्यासाठी आणि माझ्या लहान बहिणीसाठी तिने स्वतःचा जीव पणाला लावला. त्याच्यात सालीसोबत म्हणजेच त्याच्याच भावाच्या बायकोसोबत काळे कृत्य त्यानं केलं. तिच्यावर बळजबरी करून तिची. असेच थोडे दिवस गेले. आता माझा नवरा कधीही रात्री उठून माझ्या बहिणीच्या रूममध्ये जायचा आणि तिच्यासोबत अनैतिक संबंध बनवायचा. खरं तर आता माझी बहीण घरात खूप नाराज राहायला लागली होती. माझ्या नवऱ्याने तर तिचा पूर्णपणे फायदा घेतला होता. एक दिवस माझ्या बहिणीने माझ्या नवऱ्याला या गोष्टीसाठी नकार दिला. तेव्हा माझ्या नवऱ्यानं रागातच येऊन त्याच्या आईला सगळं काही सांगितलं. मग काय, माझी सासू खूप रागवली आणि त्यामुळे माझ्या बहिणीला तिनं रूममध्ये बंद करून ठेवण्यात आलं. चुलत दिरासोबत संबंध ठेवते, तुला लाज वाटत नाही का? माझी सासू माझ्या बहिणीला टोमणे मारू लागली. आम्हाला तर काय चाललं आहे हे सगळं हेच कळत नव्हतं, कारण मला तर माझा नवरा खूप चांगला वाटत होता. पण तो असं काही काळं कृत्य करेल याची मला अजिबातही कल्पनासुद्धा नव्हती. त्याचं हे सत्य कधी आमच्यासमोर येईल का? माझी जी बहीण होती तिला माझ्या सासूनं बंद करून ठेवलं आणि आम्हा दोघी बहिणींना सांगितलं की खबरदार, जर तुम्ही तुमच्या बहिणीला आज जेवण दिलं तर. मी आणि माझी लहान बहीण मीराला विचारत होतो की आम्हाला सांग नक्की काय झालं आणि हा अमर याचा काय संबंध आहे तुझ्यासोबत. तेव्हा माझी बहीण आम्हाला रडत रडत सांगत होती की मी अमरवर खूप प्रेम करते. माझा नवरा मला वेळ देत नाही, माझ्यासोबत अजिबातही चांगलं वागत नाही. मला जे हवं आहे, जे नको हे काहीही त्याला माहिती नसतं. पण अमर माझी खूपच काळजी घेतो. मी त्याच्यावर खूप प्रेम करते म्हणत माझी बहीण मीरा खूप रडत होती. तोच माझा नवरा रूममध्ये आला. मला आणि माझ्या लहान बहिणीला तो रूममधून बाहेर काढू लागला. आज तर मला त्याच्यातही काहीतरी बदल वाटत होता. तो मीराकडे वेगळ्याच नजरेनं बघत होता हे मला समजलं. माझी बहीण मीरा ही त्याच्यापासून आपली नजर चोरत होती. मी आणि माझी लहान बहीण आम्ही एकमेकांच्या चेहऱ्याकडे त्यावेळी बघत होतो. माझ्या सासूने आम्हा दोघी बहिणींना रूमच्या बाहेर काढून दिलं आणि माझ्या नवऱ्याला सुद्धा रूमच्या बाहेर काढून दिलं आणि रूमचा दरवाजा बंद करत मला आणि माझ्या बहिणीला मीराला जेवण देऊ नका असं बजावलं आणि रूम लॉक करून तिथून निघून गेली. नक्की हे काय चालू आहे? याची सुरुवात कुठून झाली? माझा नवरा हे काय करत आहे? त्याची सच्चाई कधी सगळ्यांसमोर येईल का? हे सगळंच बघण्यासाठी आपण माझी ही पूर्ण स्टोरी बघूया. मित्रांनो, स्टोरी आवडत असेल तर प्लीज अगोदरच लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजच्या स्टोरीला. आम्ही 3 बहिणी होतो, मध्यमवर्गीय कुटुंबातील. माझ्या बाबांनी आमचं लग्न एकाच घरातील 3 भावांसोबत करायचं ठरवलं होतं. सासरच्या लोकांनी आमच्याकडून हुंडा मागितला होता. हुंडा देत असाल तरच तुमच्या 3ही मुली आमच्या घराच्या सुना होतील असं मुलाची आई म्हटली होती. आता माझ्या बाबांनी विचार केला की परत इतकं चांगलं स्थळ आपल्याला मिळणार नाही आणि माझ्या 3 मुली या नेहमीच सोबत असतील. त्यांची मोठी बहीण त्यांना दोघींनाही सांभाळून घेईल. घरात काही झालं तरी पण माझ्या मुली या सगळं एकमेकांना सांगतील, आनंदातच संसार करतील आणि त्यांचं कल्याण होईल. म्हणून बाबा हुंडा द्यायला तयार होतात.
कारण आमची आई खूप लवकर आम्हा बहिणींना पोरकं करून देवाघरी गेली होती. तेव्हापासून सगळं काही आमच्या बाबांनीच केलं होतं. आमच्यासाठी आमच्या बाबांनी दुसरे लग्नसुद्धा केले नाही. सावत्र आई आम्हाला त्रास देईल या धाकाने. आता जशा जशा आम्ही मोठं होत होतो तसं तसं आम्ही अतिशय सुंदर दिसत होतो. आम्ही 3 बहिणी इतकं सुंदर होतो की आम्हाला कुणी एखाद्या कार्यक्रमात बघितलंच की आमच्यासाठी बाबांना विचारपूस व्हायची. पण माझ्या बाबांना ते स्थळ आवडत नसे. बाबा आम्हाला नेहमीच एकच बोलायचे, मी तुम्हाला देईल तर अतिशय मोठ्या घरातच देईल आणि ते पण एकाच घरात देईल. मग मला सतत तुमच्या तिघींची काळजी लागून राहणार नाही. आणि तेव्हाच हे स्थळ आमच्यासाठी आलं होतं आणि त्यांना हुंडा द्यायला माझे बाबा तयार झालेत. आम्ही 3 बहिणी कधीही बाबांच्या पुढे जात नव्हतो. ते जे म्हणतील तेच आम्ही करायचो आणि ते आपल्यासाठी योग्यच करतात. आपलं चांगलं होईल विचार करूनच करतात. म्हणून आम्ही डोळे झाकून बाबा जिथे म्हणतील तिथे लग्न करायला तयार झालो होतो. आणि नेमकं ह्याच वेळी असं वाटलं की बाबांचा निर्णय हा आमच्या लग्नाबद्दल चुकीचा ठरला. ज्या दिवशी लग्न करून आम्ही 3 बहिणी जावा बनून त्या घरी आलो त्याच दिवशी आमचा गृहप्रवेश आमच्या सासूने केला आणि घरात आल्याबरोबर आम्हाला म्हणाली, हे बघा, आजपासून विसरून जा की तुम्ही 3 बहिणी आहात. ती असं बोलली आणि आम्ही तिघींनीही एकमेकींकडे बघू लागलो. तोच ती बोलते, अगं, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की आता तुम्ही बहिणींना सोबत जावा पण आहात. आता आम्ही तिघी पण बहिणी आमच्या दिलेल्या रूममध्ये गेलो आणि सुहागरात सुरूच झाली की आमच्या सगळ्यांच्या नवऱ्याला आमच्या सासूचा फोन आला आणि त्यांना बाहेर बोलवण्यात आलं. मी सगळ्यांमध्ये मोठी होते म्हणून मी पण माझ्या नवऱ्याच्या मागे गुपचूपच गेले आणि माझी सासू आणि त्यांचं बोलणं चोरून ऐकू लागले. माझी सासू माझ्या नवऱ्याला आणि माझ्या दिरांना सांगत होती, हे बघा, जरी तुमचं लग्न झालं आहे आज तरी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या बायकांसोबत झोपा पण त्यांना येणाऱ्या 6 महिने दिवस जायला नको. माझ्या दिराने विचारलं, पण का आई? तेव्हा माझी सासू बोलते, कारण या तिघींच्या बापाने अजूनही पूर्ण हुंडा दिला नाही. 6 महिन्यांच्या आत जर हुंडा दिला नाही तर यांना परत त्यांच्या घरी पाठवून द्यायचं. म्हणून तुम्ही तिघांनीही तुमच्या बायकोंसोबत संबंध ठेवा, त्यांच्यासोबत झोपा, त्यांच्यासोबत तुम्हाला जे करायचं ते करा. पण एक काळजी घ्या, त्यांना तुमच्यापासून दिवस नाही राहिले पाहिजे. मला तर धक्काच बसला त्यांचं बोलणं ऐकून. तोच माझा नवरा म्हटला, ठीक आहे आई, तू म्हणते तसंच होईल. आता ते तिघंही परत आपापल्या रूममध्ये निघाले. मी पटकन आता माझ्या रूममध्ये येऊन झोपले. आता सगळ्यांनी आई जे म्हणत होती तशीच काळजी घेतली आणि आता असेच काही दिवस जात राहिले. माझा लहान दीर तर माझ्या लहान बहिणीची खूप जास्त काळजी घेत असे. हे बघून मला फार छान वाटत होतं. पण माझी 2 नंबरची बहीण मीरा ही नेहमीच मला दुःखी दिसत असे. मी तिला विचारलं की काही नाही ताई, असंच बोलून मी विचारलेल्या प्रश्नांची टाळाटाळ करत असे. आमची सासू तर आम्हाला वारंवार टोमणे देत असे. आमच्या बापाने हुंडा दिला नाही म्हणून आमचा तिरस्कार करत असे. खूप वाईट वाटायचं. पण आम्ही तिघीही एकामेकींना होतो म्हणून आमचे दिवस त्या घरात जात होते. आमचे नवरेसुद्धा त्यांच्या आईचं ऐकायचे. त्यांचं ऐकून आमच्यावर काहीही जबरदस्ती करायचे. एक दिवस भाजीमध्ये तिखट जास्तच पडलं गेलं. भाजी माझ्या लहान्या बहिणीनं बनवली होती. माझ्या सासूने ती भाजी खाल्ली. तिला तिखट लागलं म्हणून ती रागातच आमच्यावर ओरडली, आज कोणी भाजी बनवली?
एकमेकींना वाचवण्यासाठी मी विनवली असं आम्ही तिघीही बोललो. आता आमच्या सासूला खूपच राग आला. एकामेकींना लपवण्याचा प्रयत्न करत आहात ना, आता तुम्हाला शिक्षा पण तिघींना सारखीच मिळेल असं म्हणत आमच्या सासूने तिथे असलेल्या तिखट मिरच्या आम्हा बहिणींना खायला लावल्या. आमचे नवरे मात्र त्यांच्या आईसमोर एकही शब्द काहीच बोलले नाही किंवा बायकोचं चुकलं असंही म्हटले नाही. गुपचूप सगळं काही बघत होते. मला आणि माझ्या लहान बहिणीला नवऱ्याचं प्रेम मिळत होतं, पण माझ्या दुसऱ्या बहिणीला मीराला तिचा नवरा हा कधीच जवळ घेत नसे, कारण त्याचं बाहेर अफेअर चालू होतं एका मुलीसोबत. आईसाठी त्यानं मीरासोबत लग्न केलं होतं, पण तो मीराला अजिबात जीव लावत नसे. म्हणून मीरा तिच्या चुलत दिराच्या जवळ गेली होती, त्याच्यासोबत संबंध प्रस्थापित करत होती. असेच एक दिवस अमर मीरा संबंध बनवत असताना माझ्या नवऱ्यानं त्यांची गुपचूप रेकॉर्डिंग काढली आणि अमरला मीरापासून कायमचं दूर केलं आणि मीराला ती रेकॉर्डिंग दाखवून तो माझ्या बहिणीसोबत रोज संबंध बनवू लागला. माझी बहीण खूप दुःखी होती, तरी तिनं मला आणि माझ्या लहान बहिणीला काहीच सांगितलं नाही, कारण आम्ही तिचं टेन्शन घेऊ. आता मात्र एक दिवस अमर आणि मीरामध्ये असलेले अनैतिक संबंध सासूच्या समोर आले आणि सासूनं मीराला बंद करून ठेवलं. मीराला भेटण्यासाठी जेव्हा आम्ही दोघी बहिणी तिच्या रूममध्ये गेलो तेव्हा समजलं की तिचं अमरवर प्रेम आहे. पण आम्ही तिच्या रूममध्ये चोरून जेवण घेऊन जेव्हा गेलो तेव्हा माझी सासू आधीच माझ्या बहिणीला तिथं जेवण भरवत होती. आमच्या डोळ्यांवर विश्वास बसेना की हे काय चालू आहे. माझी सासू बोलत होती, बेटा मीरा, चूक झाली. माझाच मुलगा तुला प्रेम देत नव्हता म्हणून तू हे पाऊल उचललं. मला माफ कर, मी तुला इतकं काही बोलली. आम्ही दोघीही बहिणी एकमेकांकडे बघत राहिलो. सासूत हा बदल झाला तरी कसा आम्हाला काहीच कळेना. आज तर सासू चक्क किचनमध्ये स्वयंपाक बनवत होती. हे बघून मी तर घाईतच त्यांच्या जवळ जात बोलले, सासूबाई व्हा बाजूला, मी करते. तेव्हा सासू खूपच विचित्र वागत होती. बेटा करते मी, चल बसा तुम्ही तिघी जेवायला, मी जेवण वाढते तुम्हाला. मला तर काय चाललं आहे हेच कळत नव्हतं. आम्ही दोघी बहिणी फक्त विचार करत होतो, पण मीरा मात्र तिला सगळं काही माहिती आहे असंच वागत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होता. मीरा माझ्या सासूकडून खूप कामं करून घेत होती. आम्हा 3 बहिणींना सासूने जितका त्रास दिला होता तितका त्रास आता मीरा माझ्या सासूला देत होती आणि सासू पण हसत हसत तिचं सगळं काम ऐकत होती. मीराचा नवरा आणि माझ्या लहान बहिणीचा नवरा आम्हाला म्हणत असे, तुम्ही आईला का काम सांगत आहात. तेव्हा सासू तिच्याच मुलांना बोलत असे आणि म्हणायची, अरे माझ्या सुनाच नेहमी घरात खूप काम करतात, आता त्यांना थोडा आराम पण मिळू दे. मला मात्र सासूची ही गोष्ट खटकत होती. ती इतकं कसं बदलू शकते हाच मी विचार मनात करत होते. माझी लहान बहीण तर फारच खुश होती आणि तिला दिलेल्या प्रत्येक त्रासाचा बदला ती सासूकडून भरपूर काम करून घेत होती. मी मात्र विचार करतच होते, हे काय चाललंय. म्हणून आता मी याचा शोध घ्यायचं ठरवलं. माझी सासू फोनवर कुणाशी तरी नेहमीच बोलायची आणि हातात पडेल ते काम ती करायची. चेहऱ्यावर तिची भीती होती. मी बऱ्याच वेळी सासूबाईंना म्हटलं, काही झालंय का, तुम्ही का घाबरत आहात. तेव्हा त्या मला उत्तर द्यायचं टाळायच्या. 2-3 दिवसांपासून त्यांच्यात हा बदल झाला होता. माझा पण नवरा काही दिवसांपासून कामानिमित्त बाहेर गेला होता, म्हणून आता मी सासूवर लक्ष द्यायचं ठरवलं. मला जे मनात वाटत होतं तेच खरं झालं. माझ्या सासूला जो फोन यायचा त्यावर तिला कुणीतरी ब्लॅकमेल करायचं आणि ती त्यामुळे सगळ्यांचं घरात काम करायची, आमच्या पुढे करायची. मला तर धक्काच बसला जेव्हा फोन बंद झाला.
तेव्हा माझी सासू घाईघाईतच कपाटाजवळ गेली आणि पटकन अशी आपली सगळे सोनं पैसा एका बॅगमध्ये भरू लागली. माझी सासू खूप घाबरलेली दिसत होती. आज काही पण झालं तरी मला याचा शोध घ्यायचाच होता. म्हणून सासू जेव्हा अर्ध्या रात्री घरातून ती पैशांची बॅग घेऊन बाहेर पडत होती, तोच मी तिच्या समोर उभी राहिले आणि डायरेक्ट बोलले, इतक्या रात्री तुम्ही कुठे चालल्या? तेव्हा त्या काहीच न बोलता मला म्हणाल्या, तू जाऊन झोपून घे, मला खूप महत्त्वाचं एक काम आहे. मी विचारलं, मला सांगा, नाहीतर मी घरात सगळ्यांनाच उठून देईल. तेव्हा त्या खूप रडू लागल्या आणि मला म्हणाल्या, मी तुला जे सांगेल ते ऐकून तुला धक्का बसेल, पण मला एक वचन दे, माझ्या मुलाची सुटका तू करशील. आता मात्र मी घाबरले. काय बोलत आहात तुम्ही? सांगा पटकन, मी वाचवेल माझ्या नवऱ्याला, वचन आहे माझं. तेव्हा माझी सासू मला म्हणाली, तुझी बहीण मीरा आणि अमर यांच्यात अनैतिक संबंध होते. ते तुझ्या नवऱ्याला समजलं होतं, त्यामुळे त्यानं त्यांचा व्हिडिओ पण बनवला आणि तुझ्या बहिणीला त्याने तो दाखवला आणि रोज तिची. सासू बोलता बोलता रडू लागली. मला तर काहीच सुचेना. पायाखालची माझी जमीन सरकली होती, ती वाळू सरकू लागली होती. म्हणजे माझी बहीण मीरा यामुळेच टेन्शनमध्ये होती की माझा नवरा रोज तिच्यावर? मी रडू लागले. तेव्हा सासू बोलली, चूक माझी आहे पोरी, मला माफ कर. माझ्या मुलांना मी वेळेत दाबलं नाही. आता तुझ्या नवऱ्याला मीरा आणि अमर यांनी किडनॅप केलं आहे आणि माझ्याकडून मीरा हे सगळं कामं करून घेत असते. नाहीतर माझ्या मुलाला म्हणजेच तुझ्या नवऱ्याला मारायची धमकी ती देत असते. माझं चुकलं, मला माफ कर. माझ्या मुलाला वाचव सुनबाई. आता मला तर खूपच राग येत होता, तोही माझ्या त्या नवऱ्याचा ज्यानं मला धोका दिला होता आणि माझ्या बहिणीवर असे अत्याचार करत होता. पण तितकाच राग मला माझ्या बहिणीचाही आला होता की तिनं माझ्यापासून हे सगळं लपवलं. आता माझ्या डोक्यात काहीच नव्हतं, पण मी सासूला वचन दिलं होतं. म्हणून मी सासूला बोलली, तुम्ही नाही बॅग घेऊन जाणार, मी बॅग घेऊन तिथे जाईल. तुम्ही पोलिसांना घेऊन तिथे पोहोचा. मी आता दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचले. माझ्या डोक्यावर वरून मार लागल्यासारखं मला जाणवलं आणि मी तो वाचवत खाली पडले. माझी बहीण खूपच घाबरली आणि पटकनच ती माझ्याजवळ येत मला म्हणाली, ताई, तू काय करत आहेस इथं? तुला लागले तर नाही ना? म्हणून ती रडू लागली. माझ्या बहिणीचा माझ्यात खूप जीव होता. मला लागले होते, पण त्रास तर तिलाच जास्त होत होता. माझा नवरा तिथे बांधून ठेवलेला होता. मी माझ्या बहिणीला खूपच सुनावलं की तू का केलंस असं आणि कशासाठी. तेव्हा तिनं तिच्यासोबत रोज रोज माझा नवरा काय करत होता ते सगळं मला सांगितलं आणि किती त्रास दिला तेही सांगितलं. मला माझ्या प्रेमापासून दूर केलं. अमरचा हात पकडत ती मला बोलली. मी तिला म्हटलं, पण तू हे सगळं घरात मला का सांगितलं नाहीस? कायदा का हातात घेतला तुझ्या? तेव्हा ती बोलली, तुझ्या आणि आपल्या लहान बहिणीच्या जीवाला धोका होता यांच्या सगळ्यांपासून, म्हणून सगळं मी सहन केलं. आता मला माझ्या बहिणीसाठी वाईट वाटत होतं, पण तरी मी माझ्या नवऱ्याजवळ जात त्याच्या गालात दिली. तितक्यात सासू पोलिसांना घेऊन तिथे पोहोचली. मी आणि माझ्या बहिणीनं हुंडा आणि छळ धोकाधडीची केस माझ्या सासरच्या लोकांवर लावून दिली आणि पोलीस त्यांना सगळ्यांनाच घेऊन गेले. अमर आणि मीरासुद्धा काही दिवस त्यांच्या गुन्ह्यासाठी जेलमध्येच राहिले. माझ्या बाबांना जेव्हा हे सगळं काही समजलं तेव्हा ते सुद्धा खूपच दुःखी झाले. पण आता मी अशी चूक करणार नाही. माझ्यात अजून हिंमत आहे की मी तुमचं सगळं काही करू शकतो. म्हणत त्यांनी आम्हाला परत घरी नेलं. माझी बहीण मीरा आणि अमर यांनी लग्न केलं. त्यांचा सुखाचा संसार चालू आहे. आम्ही पण आता घरी छोटा बिझनेस सुरू केला. आम्ही सगळे आता खूप खुश आहोत. बाबा आमच्या लग्नाचा विचार आजही करतात
आणि आमच्यासाठी स्थळं पण शोधतात. पण आता चांगलाच मुलगा बघू, जास्त घाई नको म्हणूनही ते आम्हाला बोलतात. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे तात्पर्य, ज्याचे त्याचे कर्म त्याला भोगावेच लागतात. आयुष्यात इतकं पण वाईट करू नका ज्यामुळे देवसुद्धा तुमच्या मदतीला धावून येणार नाही. बहीण भाऊ यांनी नेहमीच आपल्यासोबत काही वाईट होत असेल तर एकमेकांना सगळं सांगत चला, त्यामुळे त्यावर काहीतरी सोल्युशन काढता येतं. स्टोरी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. धन्यवाद.